समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, खरं तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जहाल नक्षत्रवादी असलेल्या हिडमाच्या गाण्यावरती काही विद्यार्थ्यांनी नृत्य केलं आहे. या संदर्भातली काय कल्पना पूर्वी गाण्याची विद्यार्थ्यांकडून देण्यात आली का, काय नक्की प्रकार? 11, 12, 13 या 3 दिवशी विद्यार्थ्यांचं आपल्या इथं वार्षिक स्नेहसंमेलन आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 11 तारखेच्या दिवशीचा हा प्रकार पुन्हा आम्हाला 12, 13 तारखेला समजून आला. विद्यार्थ्यांनी इंटरनली सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आपापल्या भागातलं कल्चर दाखवण्यासाठी त्यांनी कॉस्ट्युम बेस नृत्य प्रकार सादर करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या गाण्याचं सिलेक्शन केलं ते विद्यार्थ्यांशी समक्ष चर्चा केल्यानंतर आम्हाला हे फाइंड आउट झाले की विद्यार्थ्यांना या बाबतीत कुठलीही कल्पना नव्हती. त्या विद्यार्थी समक्ष बोलवून आम्ही घेतले होते. संबंधित गृहपालांना देखील लेखी या बाबतीत विचारणा करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून आलेले अहवाल आपण वरिष्ठ कार्यालयात सादर देखील करत आहोत. ते गाणं त्यांनी आदिवासी कल्चर असलेली म्युझिक शोधण्याचा प्रयत्न केला. विविध जसं यूट्यूब किंवा अन्य तत्सम माध्यम आहेत. ज्या अल्गोमधून त्यांच्या पुढं ट्रेंडिंग म्युझिक आले त्याच्यामधली म्युझिक त्यांनी फायनलाइज केली आणि त्या पद्धतीने तो नृत्य प्रकार तिथं सादर झाला. ज्या गाण्यावरती नृत्य सादर करणे हे सर्व विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी एकंदरीत कुठल्या भागातले? सगळे विद्यार्थी हे पूर्व महाराष्ट्रातले काही आहेत, काही सोलापूरमधले आहेत. 7 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी असे टोटल 9 जणांनी तो परफॉर्मन्स दिला होता. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया अशा पूर्व भागातले विद्यार्थी आहेत आणि काही एखाद दुसरा सोलापूरमधला आहे. त्या विद्यार्थ्यांशी तुम्ही चर्चा केली असेल तर विद्यार्थ्यांचं काय म्हणणं, तुम्हाला काय त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांना तुम्ही काय समज दिली की किंवा काय एकंदरीत चर्चा झाली? विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे, विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतरच आता मी आपल्याशी जो संवाद साधतोय, जी वक्तव्य करतोय ती विद्यार्थ्यांना बोलल्यानंतरच की त्यांनी कुठलीही अशा पद्धतीने ठरवून ही गोष्ट त्यांच्याकडून घडली नाही. अनावधानाने विद्यार्थ्यांनी ट्रेंडिंग म्युझिक अडॉप्ट केली आणि ती तिथं सादरीकरण झालं. पूर्वतयारी वगैरे करून ते करण्यात आलं नव्हतं. इतरही विद्यार्थ्यांशी चर्चा केली की या बाबतीत त्यांच्या फाइंडिंग्स काय. तर विद्यार्थ्यांनी ते एक अर्धा पाऊण तासापूर्वी ते अडॉप्ट केलं आणि तो परफॉर्मन्स तिथं तशा पद्धतीने केला. बाकी विद्यार्थ्यांना बोलवून आम्ही याचे कॉन्सिक्वेन्सेस आणि याच्या बाबतीत त्यांना समज दिलेली. पुन्हा अशा पद्धतीने अनावधानाने देखील या गोष्टी घडणार नाहीत याची त्यांनी खबरदारी घ्यावी असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. पण नियोजित जर कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये ज्या गाण्यावरती परफॉर्मन्स तुम्ही करणार आहे, सादरीकरण करणार आहे, ती गाणी काय देण्याचं असं काही नियोजन होतं का? नाही, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठीचा आयोजित केलेला कार्यक्रम होता आणि विद्यार्थ्यांनीच त्या पद्धतीने याचं. पण 11th आवरला मग कल्चर बेस काही करता येईल का अशा पद्धतीचं तिथं नियोजन करते विद्यार्थ्यांकडून इतर विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं आणि मग इमिजिएट बेसिसवर त्यांनी हा परफॉर्मन्स तिथं केला. विद्यार्थ्यांनी जेव्हा चर्चा केली तेव्हा अशा बाबतीत काही नाव आहे आणि त्याच्यावर आक्षेप आहे या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत नव्हत्या. उमेदीच्या वयातले विद्यार्थी आहेत, शिक्षणासाठी गुणवत्तेच्या जोरावर इथपर्यंत पोचलेले आहेत. तर आपण सर्वांनी मिळून त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हिडमाचं जे गाणं आहे ते विद्यार्थ्यांकडून अवधानाने या ठिकाणी सादरीकरण झालं. त्यांना या गाण्यासंदर्भातली किंवा हिडमाच्या संदर्भातली कुठलीही कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया जी आहे ते समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनर मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.